तुझी सोन्याची बांगडी कुठे? अहो मी घालत होते. एक मिनिट, मी आहे ना. का वहिनी समधी तयारी झाली, आता सोहळ्याला सुरुवात करायची ना. हा झाली ना, चला जा गोदा आत्या, काशी आणि संजयला घेऊन या. हा जा. मी कशा पाहिजे जाऊ, मी आता या घरची नोकर नाही. आपल्या आयुष्यात एका सुखाची भर पडणार आहे. इवलस सतत वाढत राहणार. आई बिराईनेच हा क्षण माझ्या आयुष्यात लिहून ठेवलेला असणार. पण जर बबली बाहेर असली तर हे मला घरातून कायमचे काढून टाकतील. मग कदाचित हा माझा त्यांच्या बरोबरचा शेवटचा क्षण असेल. शतायुधाय शतवीर्याय शतोतये धीमातिशाहे शतयो न शरदो अजेतानिन्द्रोने शदति दुरितानि विश्वा. चला झटकन 5 जणींनी काशीबाईंना वर. तरी मी या काशीला सांगत होते की त्या बबलीचं काय करायचं ते मी बघते म्हणून. तू पूजेला बस, ही पूजा तुझीच झाली पाहिजे. तर नाही, खोटं नाही ना वागायचं. मी बबली नाही, काशी आहे. हे मला बबली समजून इकडे घेऊन आलेत आणि ती बबली कुठे मला काहीच माहित नाही. चला, पाद्यपूजन आता संपन्न झालेलं आहे. आता सर्वांनी या दोघांनाही आशीर्वाद द्यायचे. तुमचा मान मोठा, त्यांचे आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हो दात्या. जय हो जावई बापू. इष्टपुत्रा सौभाग्यवती भव. एक बाप यापेक्षा काय वेगळा आशीर्वाद देऊ शकतो बेटा. आज तुला भेटावं असं वाटलं म्हणून मी आलो. तुझ्यासाठी हे तीर्थ आणलंय आम्ही. खास आई भिराईच्या पदस्पर्शानं पावन झालेलं. हे तीर्थ घे बेटा. थांबा. काय झालं भाऊ काका? तू चंद्रोदयापर्यंत हे तीर्थ घेऊ शकत नाही. चंद्रोदयापर्यंत काशी पाण्याचा एक घोट सुद्धा घेऊ शकत नाही. ठीक आहे, पण हे तीर्थ नक्की तू घे. ते काय नाही. आज तुम्ही या पंक्तीत बसायचं आणि जेवायचं आणि तोपर्यंत चंद्रोदय होईलच. ठीक आहे बेटा, आता तुझी इच्छाच आहे तर आम्ही थांबतो. म्हणजे आता चंद्रोदयानंतर आमच्या स्वतःच्या हाताने आम्ही हे तीर्थ तुला देऊ. या तीर्थामध्ये आम्ही एक जहाल विष मिसळलं तर त्याला माणसाला मृत्यू येतो, मात्र लगेच नाही. 21 दिवसानंतर. त्या दरम्यान हे विष हळूहळू माणसाच्या रक्तात भिनायला लागतं.